श्री स्वामी समर्थ. मी सुची. आज आपण आलो आहोत बदलापूर ईस्ट कात्रप येथील स्वामींच्या मंदिरात. अक्कलकोट निवासी स्वामी समर्था, साऱ्या विश्वाच्या तो पाठी स्वामी समर्था. श्री स्वामी समर्थ. आज आपल्या सोबत आहेत राजेश वडनेरे काका. काका, तुम्ही कधीपासून स्वामींच्या सेवेत आहात? जवळजवळ 40 वर्ष झाली स्वामींच्या सेवेत आहे मी, आणि 32 वर्ष झाली आपली मंदिराची स्थापना करून. अच्छा काका, तुमच्या म्हणजे असं काय झालं की जेणेकरून तुम्ही ठरवलं की म्हणजे मी स्वामींचं मंदिर बांधेल, किंवा कुठून हे सर्व सुरू झालं? नाही, माझ्या आईची पहिल्यापासून स्वामींची सेवा चालूच होती, आणि आई एक्सपायर झाल्यावर तिचे जे पैसे मिळाले, रिटायर म्हणजे एक्सपायर झाल्यावर साधारण एक लाखभर रुपये मिळाले होते. आणि आईची सेवा असल्यामुळे मला ते म्हणजे स्वामींनीच माझ्याकडून ते करून घेतलं, थोडक्यात सांगायला गेलं तर. मग त्याच पैशातून, आईच्या पैशातून आम्ही हे मंदिर म्हणजे स्थापना केली. 92 साली स्थापना केली. आज 32 वर्ष जवळजवळ पूर्ण झाली स्वामींच्या मंदिराला. खरंच ते म्हणतात ना, जर तुम्हाला स्वामींची भक्ती करायची मनापासून इच्छा असेल तर स्वामी कधीही आणि कुठेही ती आपल्याकडून करूनच घेतात. मी रेल्वेमध्ये सर्व्हिसला होतो, पण म्हणजे 91ला मी लागलो होतो, आणि 98ला मी नोकरी सोडून दिली स्वामी सेवेसाठी. थोडक्यात म्हणायला गेलं तर काही हे नाही, वावगं नाही. म्हणजे स्वामींनीच मला परत इथे खेचून घेतलं की बाबा माझी सेवा करता येणार नाही तर तू आपलं सेवाच कर. आणि मी इलेक्ट्रिकची वगैरे पण कामं करायचो. आता फक्त माझा टुरिस्टचा व्यवसाय आहे, आणि मी टूर अरेंज करतो देवदर्शनाच्या वगैरे सगळ्या. तो माझा आता सध्याचा व्यवसाय आहे, आणि स्वामी सेवा हे दोनच म्हणजे माझ्या आयुष्यात आहे. आणि त्यांच्या कृपेने कशातही कमी म्हणजे कमतरता पडत नाही. मला 2 मुली आहेत, दोन्ही मुलींची लग्न झाली. एक पुण्याला असते, एक मुलुंडला असते. दोघींचं व्यवस्थित चालू आहे. म्हणजे हा फार मोठा अनुभव. माझ्याकडून मंदिर बांधून घेणं हा एक फार मोठा अनुभव आहे. म्हणजे माझी तशी लायकीच नव्हती बघायला गेलं तर. पण स्वामींच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या कृपेने मंदिर झाला. सेवा करून घेतात ते माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून. हेच फार मोठं म्हणजे स्वामींची प्रचिती मी मानतो. आपण स्वामींच्या मंदिराची स्थापना 1992 साली स्वामी जयंतीच्या दिवशी केली. आणि सुरुवातीला आपला फोटो होता स्वामींचा, आणि बरोबर 12 वर्षांनी स्वामींच्या मूर्तीची स्थापना केली. आणि मूर्ती कशी बसवणार, काय बसवणार याची मला काही अजिबात कल्पना नव्हती. रात्री स्वप्नामध्ये आपल्या फोटोचा हात ऑटोमॅटिक वर झालेला मला दिसला, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा करताना सेम तसाच फोटो मला म्हणजे बघण्यात आला. आणि त्या ह्याने ती मूर्ती आपण त्या प्रकारेच बनवली. म्हणजे हा अनुभव फार आहे की माझ्यावर काटाच येतो की तो हात असा ऑटोमॅटिक वर येताना दिसतो स्वामींचा, वरच असतं. आणि ह्या मूर्त्या 3च आहेत, म्हणजे अशा वरच असतं. त्या कोल्हापूरमध्ये 2 आहेत. एक महालक्ष्मी मंदिराच्या इथे आहे, आणि आपल्या बदलापूरमध्ये एक आहे. आणि आत्ता जस्ट एक आप्पेवाडीमध्ये थोड्या दिवसापूर्वी पितळी मूर्ती तशी वरच असते ती बनवली. नाही तर 3च मूर्त्या होत्या. एक आपल्या बदलापूरला कोल्हापूर मंदिराच्या इथे, कोल्हापूर मंदिरात महालक्ष्मीच्या, आणि कोल्हापूरमध्ये अजून एक दुसऱ्या मंदिरामध्ये तशी मूर्ती सेम. मला कळत नाही की मीच अशी एक व्यक्ती आहे का की जिला असं काही ऐकल्यानंतर खूप असे घुसबम्स येतात. जर तुम्हाला पण येत असतील तर कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. काका, तुमच्या आयुष्यात असा कधी अविस्मरणीय स्वामी अनुभव आहे का? आहे ना, कारण एक वेळेस स्वामींची पुण्यतिथी, आणि आपल्याकडे भंडाराचा कार्यक्रम असतो त्यावेळेस, स्वामी पुण्यतिथीच्या वेळेस. आणि 1 वर्ष भंडाराचा कार्यक्रम चालू होता व्यवस्थित, आणि अचानक म्हणजे वादळ आले. पाऊस सुरू झाला, आणि म्हणजे एवढं की झालं की पावसामुळे सगळं अस्तव्यस्त होण्याचीच वेळ आली होती जवळजवळ. की लोक प्रसाद घेतात, जेवण म्हणजे महाप्रसादाला बसलेत,
आणि लाईट गेली, जोरात वारा सुटला सोसायटीचा आणि हे सगळं म्हणजे असं वाटायला लागलं की आता काय होईल आणि काय नाही. एवढा मोठा स्वयंपाक बनवलेला आहे. म्हणजे मनामध्ये धास्ती होती की आता काय होणार? प्रसाद सगळा म्हणजे वाया जाईल किंवा सगळं. स्वामींचा धावा केला. स्वामी म्हटलं आता तुम्हीच टाळणार आहे आणि तुम्हीच मारणार आहे. तर एक 2 मिनिटात परत सगळं शांत झालं. लाईट गेली, लाईट आली. म्हणजे हा पण फार मोठा अनुभव आहे की म्हणजे एवढं वादळ सुटलेलं असताना पाऊस चालू झाला आणि पूर्वकल्पना नसल्यामुळे काहीच आपण त्याची योजना केलेली नव्हती. तरी पण एक 2 ते 5 मिनिटात म्हणजे सगळं शांत झालं परत. मी जसं काहीच झालं नाही. असा म्हणजे हा अनुभव एक फार मोठा म्हणजे की तो लक्षात राहण्यासारखा झाला. आणि प्रसादाला कधीच कमी पडत नाही स्वामींच्या. आज नाही म्हटलं तरी 5,000-1,000 लोक महाप्रसाद घेऊन जातात आपल्या इथे. आणि मेन म्हणजे विशेष म्हणजे ॲडव्हर्टायझिंग काहीच नाही. फक्त मंदिरावर बोर्ड असतो. त्या बोर्डाच्या ह्याच्यावर लोक कुठून कुठून येतात प्रसाद घ्यायला. म्हणजे पुण्यतिथी स्वामींचा प्रसाद आहे म्हणून खास प्रसाद घ्यायला लांबून लांबून लोक येतात. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खरंच स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात आपली मदत नक्कीच करतात. तुमच्या मिसेस काय करतात? त्या हाऊसवाईफच आहेत आणि मला टूर्सला वगैरे मदत करते ती सगळं. मी लिखापडीचं काम तीच करते. आणि सांगायचं झालं तर ती 2007ला राईट साईडची किडनी फेल झाली अचानक. किडनी स्टोनवर. हां, स्टोन झाला, पेन होत होतं म्हणून डॉक्टरनी इंजेक्शन दिले, पण त्याच्यामध्ये मग तिची किडनी फेल झाली. पण स्वामींच्या कृपेमुळे आज ती उभी आहे आणि दुसरी किडनी तिची व्यवस्थित आहे. म्हणजे तसं बघायला तर ट्रीटमेंट अशी काहीच नाही आहे. फक्त स्वामी सेवा हीच ट्रीटमेंट. आणि नंतर आम्ही आत्ता कलकत्त्याला गेलो होतो. तर कलकत्त्याला बोटीवरती पडली आणि तिच्या गुडघ्याला मार बसला. तर आणि त्याच्यात तिची ती लिगामेंट फाटली गुडघ्याची. लिगामेंट फाटली, डॉक्टरांना दाखवलं. ते म्हणाले लिगामेंट फाटलेली आहे. तर पण ऑपरेशन करता येणार नाही कारण गुडघ्याची वाटी पण घासली आहे. तर म्हटलं चालेल, त्याच्यावर औषध उपचार चालू आहे. ते म्हणाले आपण औषधाने बरं करू. आणि कार्तिकी एकादशीला आमची गिरनार वारी असते म्हणजे परिक्रमा आम्ही दरवर्षी करतो. आम्ही कोण करणार आहे? स्वामी करून घेतात, दत्तगुरू करून घेतात. तर आता परिक्रमेला तर जायचंय, पण हा त्रास आहे, गुडघा दुखतोय, तर चालणार कसं? आणि ही आमची 3री परिक्रमा आहे. डॉक्टरांना विचारलं, डॉक्टरांनी सांगितलं की जायला काय नाही, म्हणून मला त्रास फार होईल. आणि त्यांनी ॲक्च्युली खाली बसणं किंवा चढणं वगैरे सांगितलेलं नाही. आणि परिक्रमेत तर चढ उतार सगळंच आहे त्या. आणि साधारण ती एक 40 किलोमीटरची परिक्रमा आहे. जंगलातून वाट आहे त्याची सगळी. तर डॉक्टर म्हणाले जा तुम्ही, पण तुम्हाला त्रास होईल. आणि ते म्हणाले जायच्या आधी आपण इंजेक्शन देऊ, तुम्हाला जरा रिलीफ वाटेल. तर आम्ही डॉक्टरांकडे गेलो जायच्या 1-8 दिवस आधी, पण डॉक्टर अमेरिकेला म्हणजे बाहेर गेले होते. त्याच्यामुळे इंजेक्शन राहिलं. म्हटलं आता काय स्वामी आणि दत्तगुरूंच्या शिवाय काय पर्याय नाही. त्यांना सांगितलं की म्हटलं बाबा आम्ही परिक्रमेला चाललो आहोत, तुम्ही स्वतः बरोबर राहा आणि तुम्ही परिक्रमा पूर्ण करून घ्या. आणि त्या परिस्थितीत आमची 27 नोव्हेंबरला परिक्रमा स्वामींनी पूर्ण केली. आणि माझं म्हणजे इच्छा होती की रात्री त्या परिक्रमेत मुक्काम करावा, म्हणजे थोड्या वेळ का होईना. म्हणून आम्ही ती संध्याकाळी चालू केली परिक्रमा आणि रात्रभर 1 तास बसून एका ठिकाणी देवीचं देऊळ आहे कालिका मातेचं परिक्रमेमध्ये, तिथे 1 तास बसलो. तिथे महाप्रसाद होता, तो महाप्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही मग सकाळी 5:30ला आम्ही बाहेर आलो परिक्रमा करून. हे खरंच आहे की ती परिक्रमा त्यांनीच करून घेतली आपल्याकडून, दत्तगुरूंनी आणि स्वामींनी. कॅन्सरवरती मोठे मोठे डॉक्टर आजपर्यंत काही उपाय शोधू नाही शकले. खरंच अनबिलिव्हेबल गोष्टी आहेत या. पण सर्व काही शक्य आहे ते फक्त आणि फक्त स्वामींमुळे. खरंच स्वामी, त्यांचं वाक्यच आहे ना, अशक्य शक्य करतील स्वामी. हो, अशक्य ही शक्य करतील स्वामी. काका, आपण बघतो की कोणी काय सांगतं तर कोणी काय सांगतं, स्वामींची सेवा अशी करा, स्वामींची सेवा तशी करा. तुम्हाला काय वाटतं की स्वामींची सेवा कशी करावी?
माझ्या मते तरी स्वामींनी असंही काही सांगितलेलं नाही की माझी सेवा अशी करा आणि तशी करा. स्वामींना 2 हात 3रं मस्तक. तुम्ही जरी सकाळी 1 सेकंद जरी त्यांचं नाव घेतलं, फक्त घ्या ते मनापासून घ्या. म्हणजे तुम्ही 108 वेळा जप करायलाच पाहिजे किंवा 108 प्रदक्षिणा मारायलाच पाहिजे किंवा स्वामींची पारायणं केलीच पाहिजे, असं काही नाही. तुम्ही 2 हात 3रं मस्तक आणि स्वामींचं नाव फक्त तुम्ही जे घ्याल ते मनापासून घ्या 1 सेकंद. आणि त्याला वेळ काढायचं काही बंधन नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे. आणि स्वामींना सोयरसुतक वगैरे काही नाही, विटाळचंड काही नाही. स्वामी एकच असेल की त्यांना विटाळचंड सगळं चालतं, सोयरसुतक चालतं स्वामींना. बाकीचे म्हणजे सांगतात की बाबा नाही मग असं म्हणजे तसं काही नाही. स्वामींना सगळं चाल आणि सगळ्यांना माफ करतात ते स्वामींचं. त्यांचं वाक्यच आहे ना, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचं वाक्य आहे. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा. नामस्मरणात तर ताकद आहेच. तुम्हाला वेळ नसेल तुम्ही कुठेही बसल्या जागी ते करू शकता किंवा चालता फिरताना तुम्ही तोंडात स्वामींचं नाव घ्या तरी ते त्यांच्यापर्यंत पोचतं. म्हणजे तुम्ही एका ठिकाणी बसूनच 108 वेळा माळ ओढली पाहिजे असं काही नाही. स्वामींचं नाव तुम्ही चालता बोलता जेवताना कधीही घ्या. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील, म्हणजे ही खात्री आहे मला. म्हणजे उगाच स्तोम नका मागू, मी स्वामी भक्त आहे, स्वामी भक्त आहे, असं मी सेवेकरी आहे वगैरे तसं स्तोम मागवू नका. जे कराल ते मनापासून करा. दिखावा करू नका. मेन म्हणजे की हां मी स्वामी भक्त आहे, मी स्वामी सेवक आहे, मी स्वामी सूत आहे. सगळेच सूत आहेत त्यांचे स्वामींचे. त्याच्यामुळे त्याचा स्तोम मागवू नका. मनापासून करा. जे काही कराल ते दिखावा करू नका स्वामी भक्तीचा. मनापासून नाव घ्या. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहतील, याच्याबद्दल म्हणजे काही शंकाच नाही. आणि ते म्हणतात ना, कोणताही नवस न करता पावणारे देव म्हणजेच आपले स्वामी. काका, तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय मेसेज द्याल स्वामी भक्तांना किंवा इतर लोकांना? काही कारण हे कसं आहे की कोणावर बळजबरी करू शकत नाही आपण की तुम्ही स्वामी सेवाच करा. बरोबर आहे. ज्याला मनापासून वाटेल की बाबा आपल्याला काही अडचणी आहेत किंवा काय आहेत तर तुम्ही स्वामी सेवा केली तर त्या अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल. आणि स्वामींना म्हणजे स्वामींची अशी अपेक्षा नाही आहे की मला तुम्ही हे चढवा आणि मग मी तुमचं काम करीन वगैरे वगैरे, तसं नाही आहे. तुम्ही नवस नाही म्हणाला बोललात तरी स्वामींना नुसतं 2 हात 3रं मस्तक जोडलं, स्वामींचं थोडं नामस्मरण केलं तरी तुमचे सगळ्या संकटाचं निवारण होईल स्वामींना. आणि त्यांच्या वाक्याप्रमाणे ते ठाम आहेत, हम गया नहीं जिंदा है. कारण ते आहेत. म्हणजे आजच्या काळात म्हणलं तर स्वामी आहेत सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांच्या पाठीशी आहेत. आणि त्यांचं वाक्य खरंच आहे की हम गया नहीं जिंदा है, येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. काकांशी बोलून अगदी छान वाटलं. आणि जर तुम्हालाही इथे येऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे असेल तर तुम्ही बदलापूर ईस्ट कात्रप येथे श्री स्वामी समर्थ नगर येथे असं आपलं छान सुंदर स्वामींचं मंदिर आहे. इथे येऊन तुम्ही नक्कीच स्वामींचे दर्शन घेऊ शकतात. तसं तर स्वामी सर्वत्रच आहेत, पण तरीही जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच या. श्री स्वामी समर्थ.